कृष्णातकडे, जिथून फॅशन स्ट्रीटवरून हा मोर्चा निघणार आहे। कृष्णात पाटील तिथे लक्ष ठेवून आहेत। कृष्णात आपण आता गोविंदकडून समजावून घेतलं, मेट्रो जंक्शनच्या तिथे टॉप अँगलने सगळी दृश्य पाहिली, कुठकुठले रस्ते आता बंद झालेले आहेत, कुठल्या रस्त्यावरून हा सगळा मोर्चा पुढे जाणार आहे। फॅशन स्ट्रीटवर आता केवळ 1 तास राहिलेला आहे हा मोर्चा सुरू होण्यासाठी। 12 वाजता आहेत, बरोबर 1 तासाने या मोर्चाला सुरुवात होईल जर नियोजित वेळेनुसार सुरू झाला तर। काय आता नेमकं वातावरण दिसतंय, कितपत हे राजकीय वातावरण सगळं तापलेलं पाहायला मिळतंय? फॅशन स्ट्रीटहून हा मोर्चा सुरुवात होणार आहे आणि ज्या ठिकाणी मोर्चा समाप्त होणार आहे अशा ठिकाणी देखील तयारी सुरू झालेली आहे। ज्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे। कारण ज्या फॅशन स्ट्रीटपासून मोर्चा सुरू होणार त्यानंतर 1 किलोमीटर चालत आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या बाजूला अशा प्रकारच्या या मुख्य रस्त्यावर हा मोर्चा थांबला जाणार आहे आणि त्याच ठिकाणी 2 ट्रक उभे करून या ठिकाणी स्टेज बांधण्यात आलेला आहे, स्टेज निर्माण करण्यात आलेला आहे। कारण अद्याप देखील पोलिसांकडून कुठलीही परवानगी आहे ती मिळालेली नाही, त्यामुळे केवळ ट्रक उभं करून स्टेज निर्माण करण्यात आलेला आहे आणि जे याच स्टेजवरून सर्व नेते जे मोर्चासाठी येणारे सर्व प्रमुख नेते हे मोर्चाला संबोधित करणार आहेत, मोर्चाला या ठिकाणी भाषण करणार आहेत आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत। आणि एक मुंबईतला असा एक मोठा मोर्चा या आज महाविकास आघाडी आणि मनसेचा असलेला पाहायला मिळतोय। खास करून विरोधकांचा हा सत्याचा मोर्चा आहे आणि याच माध्यमातून खऱ्या अर्थानं राज्य निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरत हे सर्व विरोधक हे मतदार यादीतला घोळ हे वारंवार समोर आणत आहेत आणि त्यालाच धरून राज्य निवडणूक आयोगाविरोधातला जो संताप आहे, राग आहे तो व्यक्त करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देखील या मोर्चाला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याच महत्त्व असल्यामुळेच अनेक लोक राज्यभरातून वेगवेगळ्या पक्षाचे खास करून विरोधी पक्षाचे लोक कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे आणि साधारणतः 1 वाजताचं टायमिंग आहे। 1 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल आणि पाऊण तास ते 1 तासामध्ये या ठिकाणी मोर्चा येईल आणि त्यानंतर साधारणतः 2 वाजता या ठिकाणी सर्व मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल आणि भाषण सुरुवात होईल। अनुपमा, अगदी कृष्णात खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आज सकाळपासून आपण या मोर्चा संदर्भातली प्रत्येक बातमी कव्हर करतो आणि या दरम्यान राज ठाकरे यांचा प्रवास लोकलमधला कसा होता हेही आपण पाहिलं, मुंबईकरांनी पाहिलं, मुंबईकरांसोबत त्यांनी प्रवास केला। एकंदरीतच मविया आणि विरोधी पक्षांची एकजूट या मोर्चामध्ये जरी दिसत असली तरी राज ठाकरेंनी या संपूर्ण मोर्चाच्या आयोजनापासून बैठकांपासून ते आज जो मोर्चा होणार आहे त्या प्रत्येक घडामोडीमध्ये आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळ्या प्रकारची सुद्धा चर्चा सुरू आहे। कुठेतरी 2 बंधू एकत्रित येत असताना मवियाचे काही घटक मात्र कुठेतरी अस्पष्ट होऊ लागलेले आहेत की काय, ते कुठेतरी फेड आउट होतात की काय, अशा प्रकारे खरं तर हे सगळं चित्र दिसतंय। ही एक राजकीय वर्तुळातली कुजबूज आहे। काय नेमकं या संदर्भात आणखी? अनुपमा, आपल्याला माहीत आहे की दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न ह्या निवडणुका आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक खास करून हा अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि या निवडणुकीमध्ये बाजी मारायची असेल तर दोन्ही ठाकरे बंधूंशिवाय पर्याय नाही किंवा दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, अशा प्रकारचं एक समीकरण जुळलं गेलेलं आहे जे गेल्या 2 दशकानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। त्यामुळं नक्कीच या दोन्ही ठाकरे बंधूंच्या मध्ये उत्साह आहे, दोन्ही ठाकरे कुटुंबामध्ये उत्साह आहे, तसाच या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह असलेला पाहायला मिळतोय। परंतु महाविकास आघाडी म्हणून एकत्र येत असताना कुठेतरी काँग्रेसला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सोबत जाणं थोडंसं अडचणीचं ठरतंय आणि त्याचमुळं राज्यातले इतर अनेक हर्षवर्धन सकपाळ जे महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर मुंबई प्रदेशाध्यक्षा वर्षा गायकवाड आहेत, यांनी मात्र या मोर्चाकडे पाठ फिरवलेली दिसते। परंतु विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जे राज्याचे काँग्रेसचे इतर नेते आहेत ते मात्र या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या माध्यमातून ज्या बिहारच्या निवडणुका आहेत त्या काँग्रेसला अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि राज ठाकरे यांच्यासोबत स्टेजवर जाणं कुठंतरी थोडंसं बिहारमध्ये दगाफटका होऊ शकतो, त्या ठिकाणी प्रतिसाद उमटू शकतो, अशा प्रकारचं एक वातावरण आहे आणि त्यामुळे बिहार निवडणुका होईपर्यंत राज ठाकरेंना कितपत जवळ करायचं किंवा नाही याबाबत काँग्रेसमध्ये साशंकता असलेली पाहायला मिळते। परंतु या मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे बंधू मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर कुठंतरी वर्चस्व गाजवताना दिसून येत आहेत। आपलं एक शक्ती प्रदर्शन दोन्ही
दोन्ही ठाकरे बंधू गाजवताना दिसून येतात, कारण दोन्ही ठाकरे बंधूंनीचं जे नियोजन आहे मोर्चा संदर्भातलं ते अत्यंत काटेकोर असलेलं पाहायला मिळते. दोन्ही ठाकरे बंधूंनी त्यासाठी आठवडाभरात दोन वेगवेगळ्या सभा घेतलेल्या पाहायला मिळत आहेत, मेळावे घेतले, त्या माध्यमातून एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अगदी आदित्य ठाकरेंचं प्रेझेंटेशन असू दे किंवा राज ठाकरे यांच्या मेळाव्यात झालेलं EVM हॅकिंग आणि व्हीव्हीपॅट हॅकिंगचं प्रेझेंटेशन असू दे, या माध्यमातून सर्वत्र जास्तीत जास्त दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत आणि एकत्र लढणार आहेत हाच संदेश देण्याचा प्रयत्न होताना दिसतो. खरंय कृष्णात, खरं तरी आजचा मुद्दा हा मोर्चाचा मतदार याद्यांमधला घोळ किंवा मतदान प्रक्रियेवरचं प्रश्नचिन्ह जरी असला तरी निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं काय नेमकं महाराष्ट्राचे राजकारण पुढच्या दिशेनं जाणार आहे, पुढची दिशा नेमकी काय असणार आहे हे खरं तर स्पष्ट करणारा हा आजचा मोर्चा असणार आहे. वेगवेगळे अर्थ आज या मोर्चातून पुढे निघणार आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या एका वेगळ्या राजकारणाची बीजं सुद्धा आजच्या या मोर्चामध्ये असू शकतात असं म्हणायला हरकत नाही. कृष्णात, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी जोडले जाऊ, आणखी माहिती जाणून घेत राहू, कारण केवळ आता 1च तास या मोर्चासाठी राहिलेला आहे. तुर्तास धन्यवाद. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर फॅशन स्ट्रीट या ठिकाणून होते, ज्या ठिकाणून या मोर्चाला आता सुरुवात होणार आहे.